नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. BSc नर्सिंगच्या संदर्भानं एक महत्त्वाची नोटीस त्या ठिकाणी CET सेलकडून पब्लिश झालेली आहे. 25/9/2024 या दिवशी ही त्या ठिकाणी नोटीस पब्लिश झालेली आहे, नोटीस नंबर 17. आणि यामध्ये BSc नर्सिंगच्या ॲडमिशनसाठी कॅपराऊंड 5चा शेड्यूल दिलेला आहे. त्याचप्रमाणे जो काही इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड आहे त्या राऊंडचा सुद्धा शेड्यूल त्या ठिकाणी पब्लिश झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता कॅपराऊंड 5चा जो काही शेड्यूल आहे हा शेड्यूल या प्रकारे आहे. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे हे त्या ठिकाणी 27/9 ते 2/10/2024 या दरम्यान त्या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन परत एकदा नव्यानं चालू होणार आहे. आता बरेचसे असे काही मुलं आहे जे की त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय झाले होते काही कारणामुळं, किंवा ते ॲडमिशन त्या ठिकाणी त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेज जे काही अलॉट झालं होतं त्या कॉलेजला घेऊ शकले नाही. बरेचसे काही कारणं आहेत ज्यामुळं त्या ठिकाणी मुलांना ॲडमिशन घेता आलं नाही, किंवा मग बरेचसे दुसरे काही रिझन्स असेल, आणि अशामुळं त्यांना नेक्स्ट राऊंडमध्ये जाता आलं नाही, आणि त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी BSc नर्सिंगचं स्वप्न कुठंतरी अधुरं राहिलं होतं. परंतु सर्वांसाठी एक या ठिकाणी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे की BSc नर्सिंगचा कॅपराऊंड 5चा शेड्यूल आलेला आहे, आणि या शेड्यूलमध्ये तुम्हाला परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन करता येणार आहे. ज्या मुलांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा मुलांना रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे. तर त्यासाठी जी काही पेमेंट फॅसिलिटी आहे ही त्या ठिकाणी तुम्ही 27/9/2024 ते 3/10/2024 दरम्यान नॉन रिफंडेबल त्या ठिकाणी पेमेंट करू शकता. त्याच्यानंतर जे काही कलर डॉक्युमेंट्स आहे हे 27/9 ते 3/10/2024 या दरम्यान त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट्स. त्याच्यानंतर जी काही तुमची मेरिट लिस्ट आहे, कंबाईन मेरिट लिस्ट, ती 4/10/2024 या दिवशी पब्लिश होणार आहे. त्याच्यानंतर सीट मॅट्रिक जे आहे कॅपराऊंड 5साठी ही 4/10/2024 या दिवशी येणार आहे. त्याच्यानंतर प्रेफरन्स आणि चॉईस फिलिंग जे आहे, प्रेफरन्स लिस्ट किंवा चॉईस फिलिंग, तर चॉईस फिलिंग जी आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी एलिजिबल कॅन्डिडेटकडून 5/10/2024 ते 9/10/2024 या दरम्यान त्या ठिकाणी जेही कॅन्डिडेट एलिजिबल असेल अशा एलिजिबल कॅन्डिडेट त्या ठिकाणी या दरम्यान त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतात. तर एलिजिबल कॅन्डिडेट कोणते आहेत? ज्या मुलांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला असे मुलं त्या ठिकाणी एलिजिबल नाही आहेत. ज्या मुलांना कॉलेज भेटलं, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे असे मुलं त्या ठिकाणी एलिजिबल नाही आहेत. त्याच्यानंतर चॉईस फिलिंगची डेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट आहे जी आहे कॅपराऊंड 5साठी ही 10/10/2024 या दिवशी येणार आहे. आणि ॲडमिशनची जी काही डेट आहे, फिजिकल जॉईनिंगची डेट ही 11/10/2024 ते 16/10/2024 या दरम्यान आहे.